आज लहानपणापासून आम्ही सोबत होतो. कधी कुठला प्रॉब्लेम झाला तर आम्ही वनराज भाऊला नेहमी फोन करायचो. रात्र नाही अपरात्र नाही. त्यांनी नेहमी फोन उचलून आम्हाला प्रत्येकाला सहकार्य केलं. मी आज लहानापासून इथं वाढलोय. मी आजपर्यंत कधी मोकळ्या हाताने कुणाला जाताना पाहिलेलं नाहीये. कोणी असो, तो याच प्रभागातला नाहीये. कुठूनही कसाही येऊ, भाऊ पशी आलाय, काकूंपाशी आलाय, काकांपाशी आलाय, त्यांनी काम सांगितलंय आणि ते झालं नाही असं कधीच नाही पाहिलं मी. कधीच नाही. आणि वहिनींनी इतकं केलंय दोन्ही. त्यांनी हाऊस टू हाऊस जाऊन सगळ्या गोष्टी भेटल्यात. सगळ्या प्रकारे त्यांनी हे केलेलं आहे. लोकांचं त्यांना प्रेम सहकार्य त्याच्या ह्याच्यावरती त्यांनी आज जेवढी ताकद घेतली आहे ना, ती खरंच हॅट्स ऑफ आहे. त्यांनी खूप केलं. मी जवळनं पाहिले सगळ्या गोष्टी. त्यामुळे मला जाणवतंय ते की त्यांनी किती केलंय. आज एवढं शक्यच नाहीये, कुणाला शक्य नाही, नवीन माणसाला तर नाहीच नाही. पण थोडाफार अनुभव गाठीशी आहे प्रियांका वहिनींच्या. त्यांनी तो छातीला धरून वहिनींना हाताला घेऊन जे चाललेत. प्रत्येक हाऊस टू हाऊस प्रभाग इतका मोठा आहे, प्रत्येकाला भेटणं शक्य नाही. तरी त्याच्यातनं त्यांनी वेळ काढून परमिशनच्या प्रॉब्लेम आल्यात, भरपूर प्रॉब्लेम आहेत, त्या त्यांनी सांगितल्या नाहीयेत कधी. खूप त्रास झालेला आहे, पण त्यांनी हसत हसत सहन केलंय. नाही म्हणले. लोक आपल्याशी आहेत ना, लोक आपल्या पाठीशी आहेत ना. त्रास होतोय होऊ द्या, काही अडचण नाहीये. चालायचं आपल्याला. जे भाऊचं स्वप्न अपूर्ण राहिलंय, त्यांनी पुढं खूप विजन चांगलं होतं त्याचं, पण ते जे अपूर्ण राहिले ते त्यांनी पूर्ण करण्यासाठी हा पाऊल उचललेलं आहे. की नाही, पूर्ण करायचंय, भाऊचं स्वप्न पूर्ण करायचंय. बस एवढंच म्हणेन मी.